श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आपण सर्वांनी स्वामींचे म्हणजे महाराजांचे 9 गुरुवार केले असतील, 11 गुरुवार केले असतील आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती देखील आहे। तरीही तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी तोही व्हिडिओ घेऊन येईन। आज मात्र एक अगदी न ऐकण्यात आलेलं श्री स्वामी समर्थांचं 21 दिवसीय व्रत मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि जर ते केले तर त्याचे लाभ काय होतात हे देखील तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी तो ग्रंथ म्हणजे ते पुस्तक तुम्हाला दाखवते। श्री सुनील कुलकर्णी गुरुजी लिखित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य आणि इच्छित फलप्राप्ती करता। आता हे अक्कलकोट मध्ये मिळतं आणि त्याचबरोबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे म्हणजे पुस्तकांच्या दुकानांमध्ये जिथे धार्मिक ग्रंथ मिळतात तिथे सुद्धा मिळेल। फक्त सांगायचं की श्री स्वामी समर्थ महाराजांचे 21 दिवसाचे व्रत तुम्ही पुस्तक आम्हाला हवे आहे। तर आता हे शांती, समाधान, आरोग्य, इच्छित फलप्राप्ती यासाठी 21 दिवसीय व्रत, उपासना, संपूर्ण पूजा विधी, आरती, तारक मंत्र, अष्टक आणि स्तोत्र हे सर्व काही यामध्ये आहेत। याचे लेखक आहेत सुनील जगन्नाथ कुलकर्णी गुरुजी आणि याची किंमत आहे ₹60। जर माझ्याकडे उपलब्ध झाले तर मी देखील तुम्हाला हे देईन। मात्र कसं आहे, शक्यतो आपापलं घ्या, कुरिअर वगैरे परवडत नाही, म्हणून तुमचं तुम्ही जेवढं घ्याल तेवढं तुमच्यासाठी हे चांगलं आहे। आता या व्रतामुळे होणारे फायदे तर मी तुम्हाला सांगितले। तसं तर महाराजांचे कोणतेही व्रत केले तरी त्याचे इच्छित लाभ आपल्याला उशिरा का होईना मिळतात। कारण महाराजांची एक खासियतच आहे की आपल्याला ते उशिरा देतात, वाट बघायला लावतात, भरपूर परीक्षा बघतात, खूप अडचणी देतात, मात्र देतात तेव्हा इतकं देतात की आपली झोळी कमी पडली पाहिजे। एवढा विश्वास आपला जर महाराजांवर असेल, अशाच लोकांनी महाराजांची सेवा देखील करावी आणि अशाच लोकांनी महाराजांचे व्रतवैकल्य देखील करावी। कारण ज्यांच्या अंगामध्ये पेशन्स आहेत त्यांनीच हे महाराजांची सेवा करावी। अगदी 5-10 वर्ष सुद्धा काहींची परीक्षा घेतात, तर काहींना एका दिवसात सुद्धा प्रसन्न होतात। आता बघा, फूल पडलं म्हणून महाराज प्रसन्न झाले वगैरे या मताची मी नाहीये। ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे काहीतरी बदल घडतात, चांगले बदल घडतात, त्यावेळेस आपल्याला महाराज प्रसन्न झाले या मताची मी आहे। म्हणजे सेवा करून आपल्याला खूप चांगले काहीतरी रिझल्ट जेव्हा येतात, अगदी आपण आपल्याला मूल होऊ दे म्हणतो, आपल्याला मूल होतं, संतती होते, आपल्याला संपत्ती हवी असेल तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी संपत्ती मिळते। आपण जे काही बोलू की मला अक्कलकोटला यायचं आहे, ती इच्छा महाराज पूर्ण करतात, तेव्हाच आपल्याला महाराज प्रसन्न झाले। कारण महाराजांचं बोलवणं आल्याशिवाय कोणीही अक्कलकोट मध्ये येऊ शकत नाही, हे देखील तितकंच खरं आहे। म्हणून आपल्याला महाराज प्रसन्न कधी झाले तर आपल्या इच्छा जेव्हा पूर्ण व्हायला सुरुवात होते तेव्हा खऱ्या अर्थाने महाराज आपल्याला प्रसन्न होतात। आता श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे व्रत करावे। पोथी वाचन व व्रताविषयी मनात कोणतेही शंका आणि भीती बाळगू नये। हे सगळ्यात महत्त्वाचे पहिले वाक्य आहे की विश्वास, श्रद्धा, भक्ती असेल त्यांनीच हे व्रत करावे आणि ह्याच्याविषयी म्हणजे व्रताविषयी मनात कोणतीही शंका किंवा भीती मनात बाळगायची नाहीये। स्त्री, पुरुष, लहान आणि मोठे सर्वांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे व्रत करावे। मनात श्रद्धा ठेवावी आणि अंतःकरण शुद्ध ठेवावे, अशा प्रत्येकाने हे व्रत करावे असे इथे सांगितलेले आहे। या पोथीचे वाचन शुक्रवारी चालू करून 21व्या दिवशी अर्थात गुरुवारी याचे उद्यापन करावे। लक्षात घ्या, या व्रताचे सुरुवात आपल्याला शुक्रवारी करायचे आहे आणि 21व्या दिवशी या व्रताचे उद्यापन म्हणजे गुरुवार येतो त्या दिवशी करायचे आहे। जर हे व्रत करीत असताना काही अडचणी, सोयर, सूतक असल्यास हे दिवस सोडून 21 दिवस पूर्ण झाल्यावर येणाऱ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे। थोडक्यात काय की हे व्रत करताना कुठलीही तुम्हाला अडचण आली, सूतक आली तर हे दिवस सोडून द्यायचे आणि अखंड 21 दिवस जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हाच हे व्रत करायचे। म्हणजे तुमचा समजा मासिक धर्म 3, 4, 5, 6, 7 तुम्हाला माहिती आहे,
तर तुम्ही 10 तारखेपासून या व्रताला बसा, म्हणजे तुम्हाला मध्ये अडचण येणार नाही। आता सोयर सुतक हे काही सांगून येत नाही, ते जर आले तर ते दिवस सोडून द्या आणि पुन्हा एकदा व्रत धरा। काही नाही, सेवा जास्तीची होईल, बाकी काही होणार नाही। उपवास वगैरे केला नाही तरी चालेल, परंतु शक्य झाल्यास किंवा खरंच सांगते जास्तीत जास्त या व्रताला नामस्मरणाचे महत्व आहे। जितके नामस्मरण कराल, अगदी माळ न घेता जितके तुम्ही दिवसभरात कोणाशीही न बोलता मनातल्या मनात नामस्मरण कराल तितके तुमच्यासाठी चांगले आहे। किमान 1 माळी अर्थात 108 वेळा तरी तुम्हाला नामस्मरण करावे। कोणतेही गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करू शकता। उद्यापना दिवशी ब्राह्मण, पुरोहित, स्वामी अथवा गरीब किंवा गरजवंताला अन्नदान तुम्हाला करायचे आहे, किंवा वस्त्रदान किंवा जे काही तुम्हाला शक्य असेल ते दान करावे। दान केल्याने काय होते तर दान केल्याने मानसिक आनंद आणि समाधान हे आपल्याला जास्त प्रमाणात मिळते। जर शक्य असल्यास या व्रताचे 11 किंवा 21 प्रती वाटप करावे। खरं तर करावे, जेव्हा आपण हे ग्रंथ खरेदी करायला तुम्ही जाल त्याच वेळेस तुम्ही याचे 11 किंवा 21 ग्रंथ घेऊन ठेवा, जेणेकरून उद्यापना दिवशी देण्यास तुम्हाला बरे पडेल। जर वाटप करणे जमले नाही तर मनात कोणतीही शंका किंवा भीती तुम्हाला बाळगायची नाहीये। मनापासून केलेली भक्ती व श्रद्धा ही स्वामी समर्थ महाराजांना फारच आवडते। माझ्या मनी असलेली इच्छा व आकांक्षा पूर्ण होवो आणि सर्वांना सुखात, समाधानात, आनंदात ठेवा व सर्वांचे आरोग्य चांगले राहो अशी अनन्य भावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला पूजेचं साहित्य दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 2000 प्रति विजयादशमी दिवशी बघा यांनी याच्या छापलेल्या आहेत आणि आपण लवकरच याचे भरपूर लोकांपर्यंत हे आपल्याला पोहोचवायचं आहे। पूजा विधी आणि नियम तुम्हाला थोडक्यात सांगते। 21 दिवसीय पूजा व्रताचे पोथीचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रसन्नतेने मनात संशय न बाळगता वाचन करावे। स्त्री पुरुष लहान कोणीही करता येते। या पोथीचे पारायण शुक्रवारी आरंभ करून 21व्या दिवशी व्रत, उद्यापन, पूजा, नैवेद्य आरती करून करावे। पारायण पोथीच्या उद्यापनाच्या दिवशी शक्य तेवढे अन्नदान करावे। अन्न हे आत्मशांतीचे एकमेव साधन आहे। उद्यापना दिवशी या ग्रंथाच्या 11 किंवा 21 प्रती वाटप कराव्यात। पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणास यथाशक्ती दान, वस्त्र, दक्षिणा द्यावी। ब्राह्मण नसले तरीही गरीब कुटुंबास एखादी दान वस्तू द्यावी। शुक्रवारी सुरुवात करून 21व्या दिवशी गुरुवारी समाप्ती करावी। जिथे पुरोहित भटजी नसेल तेथे स्वतः नैवेद्य दाखवून आरती करावी। उपवास नाही केला तरी चालेल, परंतु अंतःकरणापासून केलेली भक्ती महत्वाची आहे। कोणतेही गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटू शकता। शिरा, लाडू, पेढे किंवा जे काही उपलब्ध आहे ते तुम्ही वाटू शकता। या ठिकाणी श्रद्धा महत्वाची आहे। डावा हात छातीवर व उजवा हात श्री स्वामी समर्थ महाराजांकडे करून अंतःकरणपूर्वक ओम श्री स्वामी समर्थाय नमः असे 21 वेळा म्हणावे। त्याचप्रमाणे आता बघा त्यांनी पुढे पूजेचे साहित्य दिले। काही नाही, हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, बुक्का, कापूर, नारळ, पान, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, खोबरे, हात, तुळशी। साहित्य उपलब्धतेनुसार, काही नसेल तरीही चालेल। अभिषेक पंचामृताचा मूर्तीवर करायचा आहे। फोटो असल्यास नुसता पुसून घेतला तरीही चालेल। श्री स्वामी समर्थांनी अनंत लीला केल्या आहेत। त्यांच्या लीला येथे दिल्यास ग्रंथ वाढला असता, म्हणून कोणती लीला वर्णावी हा प्रश्न पडतो, म्हणून लीला देत नाही असे लेखकांनी आपल्याला सांगितलेले आहे आणि त्याबद्दल क्षमस्वहा असे देखील म्हटलेले आहे। आता त्यानंतर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे म्हणायचे आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे, अष्टक म्हणायचे आहे। त्यानंतर पूजा विधी दिलेली आहे। पुढील 24 नावांपैकी पहिल्या 3 नावांचा उच्चार करायचा आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहे। पूजेचा संकल्प, कलश पूजा कशी करायची ते दिलेले आहे। यातलं जे जमेल ते करा, सगळंच केलं पाहिजे असं नाही। 21 दिवसीय व्रत आरंभ त्यांनी दिलेला आहे इथं की म्हणजे जे आपण अध्याय वाचतो ना त्याप्रमाणे अध्याय इथे दिलेले आहेत। मराठी भाषेमध्ये आहेत, वाचायला अत्यंत सोपे आहेत, काहीही यामध्ये अवघड असं नाहीये। आणि एकदा बसलं की 21 दिवसीय व्रत आरंभ इथे दिलेला आहे बघा। हे घेऊन आपल्याला ह्याची कहाणी वाचायची आहे। कहाणी खूप छोटी आहे, अगदी मोठी आहे असं नाहीये,
एक मला वाटते 4 ते 5 पानांची कहाणी आहे आणि 6 पानांची कहाणी आहे। ही वाचायची आहे आपल्याला दररोज ओळीने 21 दिवस। आणि शेवटच म्हणायचे आहे नेहमीप्रमाणे श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। त्यानंतर आरती दिलेली आहे, आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे, महाराजांची आरती आहे। तुमची जी काही भक्ती असेल त्यानुसार आरती दत्ताची दिलेली आहे। अशा वेगवेगळ्या आरत्या इथे दिलेल्या आहेत। तुम्हाला याच्यात भरपूर माहिती आहे। विडा देण्यासाठी कोणती प्रार्थना करायची ती दिलेली आहे। त्याचप्रमाणे अपराध क्षमा प्रार्थना दिलेली आहे, निरोप दिलेला आहे, विनंती दिलेली आहे। अशी विविध प्रकारची माहिती अगदी एका छोट्याशा ग्रंथामध्ये दिलेली आहे। गीतासार दिलेला आहे। त्याचप्रमाणे 10 आध्यात्मिक तत्वे खूप छान आहेत, एका मिनिटात वाचून दाखवते। काळजी करणे सोडा, काळजी जीवन नष्ट करते। प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करा, त्यामुळे आत्म्याची ताकद वाढते। भुकेवर नियंत्रण ठेवा, अनावर खाण्याने शरीर आणि मनाला अडथळा होतो। स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करा, कारण सर्वजणच मोठे होऊ शकत नाहीत। द्वेष करू नका, त्यामुळे वेळ आणि शक्तीचा अपव्यय होतो। लोकांबद्दल विश्वास बाळगा, माणूसगाणी वृत्ती मनाला तुसडी बनवते। छंद शोधून काढा, त्यामुळे मज्जातंतूंना विश्रांती मिळते। दर आठवड्याला एका पुस्तकाचे वाचन करा, त्यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि दृष्टी विकसित होते। काही वेळा एकटेपणाने वागा, कारण एकांतवास आणि मौनाचा लाभ तुम्हाला मिळेल। जे तुमच्या जवळ नाही ते मिळवण्यासाठी शक्तीचा अपव्यय न करता तुमच्या जवळ असलेल्या मध्येच गरजा भागवा। किती सुंदर विचार दिलेत, आध्यात्मिक तत्वे 10। त्याचप्रमाणे अमृतधारामध्ये आणि ज्ञानदीप मध्ये काय दिलं आहे बघा। समाधानी राहा, सुखी व्हाल, मीपणा सोडा, मोठे व्हाल, कला शिका, अमर व्हाल, सहाय्य करा, सोबत मिळेल, व्यसन सोडा, शांती मिळेल, प्रार्थना करा, प्रगती होईल, ध्यान करा, धन मिळेल, दान करा, ज्ञान मिळेल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, श्रम करा, सुख मिळेल। दुसऱ्याचे वैभव पाहून जो मनात झुरतो तो सर्वात दुःखी। ऐश्वर्याची इच्छा करण्याने 5 दोष नष्ट करावे, इच्छा करणाऱ्याने 5 दोष नष्ट करावे। झोप, आळस, भीती, क्रोध, विलंब म्हणजे रेंगाळणे, ऋणशेष, अग्निशेष आणि शत्रुशेष पुन्हा पुन्हा वाढते, म्हणून शेष ठेवू नये। शिकणाऱ्याला मूर्खपणा असत नाही, जप करणाऱ्याला पाप असत नाही, मौन पाळणाऱ्याचे भांडण होत नाही। सर्व मलाच पाहिजे हे दुःखाचे मूळ आहे। इतके सुंदर विचार आहेत आणि खरंच खूपच छान त्यांनी आपल्याला दिलेले आहे। नित्य पठण पण दिलेले आहे। आता लेखकांची एक विनंती आहे, ती देखील तुम्हाला सांगते। मी एक अज्ञान बालक, श्रींचे गुणवर्णन जाणू शकत नाही। त्यांच्या माहितीची ही छोटी पोथी लिहित असताना काही वाक्य रचना किंवा व्याकरण वगैरे चुकले असल्याची शक्यता आहे। तरी आपण व श्री सद्गुरू माझी भोळी सेवा रुजू करून घेतील अशी मी विनंती करतो। कळावे, आपला सद्गुरू सेवक सुनील ज कुलकर्णी। सुनील ज कुलकर्णी असं दिलेलं आहे, पूर्ण नाव दिलेलं नाहीये। सुनील गुरुजी, सुनील कुलकर्णी गुरुजी लिखित। पुन्हा एकदा तुम्हाला हे ग्रंथ दाखवते, उपलब्ध होईल, नाही झाला तर मला सांगा। पुढच्या वेळेस मी अक्कलकोटला गेले की साधारण 50 प्रती याच्या घेऊन येईन आणि आपल्या सगळ्या ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे, आधी तुमच्या इथे मिळत आहे का बघा। नसेल मिळत तर मी पुढच्या वेळेस नक्की घेऊन येईन, किंवा ज्यांच्याकडून मी आपल्याला सगळ्यांना श्रीयंत्र वगैरे देते त्यांच्याकडे उपलब्ध होते का बघते। पण तुम्हाला याचे कुरिअर खर्च द्यावा लागेल। बाकी मी या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये 1 रुपया पण स्वतःला मागणार नाही, पण कुरिअर खर्च मात्र तुम्हाला अवश्य द्यावा लागेल। 21 दिवसीय व्रत आहे, उपवासाची किंवा कोणतीही त्यांनी अट ठेवलेली नाहीये, ना ब्रह्मचर्याची अट ठेवलेली आहे। फक्त हा की तुम्ही स्वतः जे कोणी करणार आहात त्यांनी नॉनव्हेज खाऊ नका, हे मी माझ्या मनाचे सांगत आहे, तिथे लिहिलेले नाही। घरातल्यांची त्यांची इच्छा, पण मी व्रत करतेय तर मी खाणार नाही, एवढी काळजी घ्या।
व्रताच्या काळामध्ये कुणाशीही भांडण तंटा किंवा कुणासाठीही अपशब्द बोलू नका। 21 दिवस महाराजांच्या नामस्मरणात घालवा आणि खरंच सगळ्यांनी सुखी व्हा, सेवा करा, सेवेकरी जोडा आणि सेवेकरी कायम रहा अशीच इच्छा व्यक्त करते। हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।